सुरुवात झाली आहे महायुद्धाची आणि खांबलपाडा संघाने पाहिलं तर 3 मॅचेस झाल्या. 3 मॅच मध्ये टॉस हारलेले आहेत आणि 2 मॅच मध्ये मॅच जिंकलेत. ते 2 सामने जिंकलेले आहेत. म्हणजे टॉस हारून सुद्धा मॅच जिंकण्याची क्षमता त्यांच्यामध्ये. सलामी जोडी मैदानाच्या आत जीतू आणि साईच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. आणि गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती विशाल मात्र आहेत आणि माइंडसेट मध्ये थोडंसं चेंजेस केलेत. स्ट्रॅटेजीज मध्ये बदल केलेत. कारण सातत्याने आपण पाहतो बाळाला प्रथम गोलंदाजी करण्यासाठी प्रमुख गोलंदाज बाळा आहेत. पण आता मात्र पॉवर प्लेच्या षटकामध्ये विशाल. नक्कीच बाळावर प्रहार सुद्धा झाला होता. पाठच्या मॅच मध्ये आपण पाहिलं तर 17 धावा त्याने खर्च केल्या होत्या. इथे मात्र थोडीशी स्ट्रॅटेजी बदलली आहे आणि बॉलिंग ट्रॅक वरती पहिल्या षटकासाठी विशाल आपल्याला पाहायला मिळतोय. ग्रँड फिनाले शेवटचा सामना असणार आहे आजच्या या लॉट मधला आणि दोन्ही संघांना आमच्याकडून भरपूर शुभेच्छा. शोध गुड गेम, शोध क्वालिटी ऑफ क्रिकेट, पंचांचा ग्रीन सिग्नल. पहिला चेंडू लाईन पाहायला लागेल. येस, गुड लिव्ह, चांगला डिसिजन पंचांचा सुद्धा आणि फलंदाजा सुद्धा. पाहिलं आणि चेंडूला लिव्ह केलं आणि इथून मात्र स्वैर धाव नक्कीच अंकित झाली आहे. धावफलकाचा श्री गणेश होतोय SSC खांबालपाडा संघाचा. पहिली धाव धावफलकावर अंकित. बॉलर तयार. बॉलिंग ट्रॅक वरती विशाल. षटक क्रमांक 1 पॉवर प्लेचं बंधन. 2 खेळाडू 38 सर्कलच्या बाहेर आपल्याला पाहायला मिळत आहेत. विशूच्या विरोधात मात्र फटका खेळण्याचा प्रयत्न. लीडिंग एज चेंडू हवेमध्ये. यष्टी रक्षक चेंडू खाली आले, टिपलेला आहे तिथे मात्र सुरेख झेल आणि संपतोय फलंदाज जीतूचा खेळ. पहिला धक्का. दादा पाटील यांच्या नावाचं संगीत डीजे मास्टर मयूरच्या माध्यमातून ऐकायला मिळालं. संध्याकाळचं सत्र आणि 3ऱ्या क्रमांकावरती फलंदाज मैदानाच्या आत आपल्याला पाहायला मिळतोय धनाजी, जिने शेवट मात्र भरपूर गोड केला होता खांबालपाडा संघासाठी 2ऱ्या मॅच मध्ये. पण इथे मात्र आता सुरुवात गोड करायची आहे. फुल टॉस होता ऑन साइडला. ऑन ड्राईव्ह केला चेंडूला. स्क्वेअर लेगला चेंडू वेगाने पुढे सरसावतो. क्षेत्ररक्षक डीप मधून आल्यात. फेकी करतील. 2 धावा नक्कीच अंकित होतील. व्हेरी गुड रनिंग बिटवीन द विकेट. चांगलं क्षेत्ररक्षण सुद्धा तिथे पाहायला मिळालं. भरपूर वेगाने आले. 38 सर्कलच्या बाहेर पाहिलं तर 2च खेळाडू आहेत. पॉवर प्लेचं बंधन आहे. क्षेत्ररक्षकांवर बंधन आहेत आणि या बंधनातून मुक्त कधी होतील त्याची वाट बघतात. कारण बघा पॉवर प्लेच्या सत्रामध्ये पॉवर प्ले षटकामध्ये सातत्याने चांगल्या धावसंख्या फलंदाज स्कोर करण्याचा प्रयत्न करत असतो. पण इथे मात्र बांधून ठेवलंय विशालने. 3 धावा खर्च केल्यात. 1 गडी बाद सुद्धा केलाय. 3रा चेंडू हाताळण्यासाठी सज्ज होतोय. ओव्हर पिच लॉफ करण्याचा प्रयत्न. फुलवर टप्प्याचा चेंडू थर्ड मॅनला. तिथे शॉर्ट थर्ड मॅनला क्षेत्ररक्षक आहे, त्यांच्याकडून मिस्टेक झाली आहे. चेंडू पुन्हा एकदा डीप थर्ड मॅनच्या दिशेने जाताना पाहायला मिळतोय. तिथून मात्र आणखीन एक धाव अंकित होते. 1+1 2 धावा इथून नक्कीच मिळतील. 5 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. 5 ऑन स्कोर कार्ड. सातत्याने मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न करतात पण बॅटच्या रडारमध्ये चेंडू येत नाहीये. ताकद भरपूर आहे. स्ट्रायकिंग इनवरती आपण फलंदाज पाहतोय धनाजी. हवेच्या विरोधात सुद्धा त्यांच्या आपण माध्यमातून फटके खेळताना पाहायला मिळतो. अगेन्स्ट द टर्न, अगेन्स्ट द एअर सातत्याने ते फटके खेळत असतात. ताकदीचा वापर करत असतात. आता करावा लागेल पुन्हा एकदा. मैदानाच्या आत अस्तित्व टिकवण्यासाठी ओव्हर द हेड खेळण्याचा प्रयत्न होता गोलंदाजाच्या. मिडॉनला जे क्षेत्ररक्षक होते, संधी होती मात्र संधी गमावली आहे. जाळ जे आखलं होतं क्षेत्ररक्षणाचं धनाजीसाठी ते बरोबर व्यूहरचना केली होती. पण त्या व्यूहरचनामध्ये सापडले सुद्धा ते, पण मात्र शेवटच्या क्षणी झेल ड्रॉप झालाय. 1 धाव तिथून अंकित होते. धावफलक पुढे सरकेल. 6 ऑन स्कोर कार्ड. 6 धावा धावफलकावरती लागलेल्या आपल्याला पाहायला मिळतात. स्ट्रायकिंग इनवर साई शेलार पहिल्यांदाच या षटकामध्ये शेवटचा चेंडू फेस करण्यासाठी. फुल टॉस होता. लॉफ केलाय. मिस टायमिंग आहे. चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येण्याचा प्रयत्न करतील. त्याने सांगितलं आय विल टेक इट आणि केतन मात्र टिपलाय सुंदर झेल आणि संपतोय फलंदाज साई शेलारचा खेळ.
मिळतोय साई शेलारची खेळी संपुष्टात. लॉफ करण्याचा प्रयत्न होता इथे मात्र मिस टाइम. पुन्हा एकदा आता दडपणाखाली दिसतायत. षटकाची झाली समाप्ती. पहिल्या षटका अखेरीस धावफलकावरती एसएससी खांबालपाडा संघाच्या धावा पाहायला मिळत आहेत 6 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. नितेशवर मात्र आता जबाबदारी आहे. 11 चेंडूमध्ये तब्बल 25 धावा नितेशच्या बॅटमधून आल्या होत्या. तीच वादळी इनिंग मात्र आता साकारावी लागेल मैदानाच्या आतमध्ये, कारण 3 षटकांचा सामना आहे. पहिल्या षटकामध्ये फक्त आणि फक्त 6 धावा खर्च केल्या. तर विशालने आता पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती सज्ज होईल. दुसऱ्या षटकासाठी विखुरलेल्या क्षेत्ररक्षणामध्ये आतिश. तर स्पीडअप करायचा बघा. याच्यानंतर सेमीफायनलचा एक सामना आहे. तुमच्याकडे 15 मिनिटं होती 3 षटकांसाठी आणि आता 10 मिनिटे शिल्लक आहेत. तर त्या अनुसरून तुम्ही गोलंदाजी करायची आहे. बॉलर तयार. पहिला चेंडू यावेळेला गुडलँड स्पॉटवरून चेंडू थोडीशी उसळी घेतील. लवकर पिक केले. तिथे क्षेत्ररक्षक आहेत. 1 बाउन्स कलेक्ट करतील. भरपूर चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतं स्क्वेअर लेगला. डीप स्क्वेअर लेग मध्ये क्षेत्ररक्षक आपल्याला तिथे पाहायला मिळत आहेत. करण निगुकर सातत्याने चर्चेत असलेलं नाव. त्याच्या माध्यमातून चांगलं क्षेत्ररक्षण. पहिल्या चेंडूवर आली दुहेरी धाव. धावफलक पुढे सरकेल. स्कोर मूव्स ऑन 8 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. थोडेसे दुखापतीमध्ये दिसत आहेत तरी सुद्धा खेळत आहेत. ही चांगली गोष्ट आहे. स्वतःच्या गावासाठी संघासाठी खेळण्याची जी जिद्द आहे ती मात्र मैदानाच्या आत आपल्याला दिसते करणच्या माध्यमातून. बॉलर तयार. यावेळेला ऑन साइडला चांगला फटका. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. तिथे मात्र थोडेसे फंबल झाले आहेत. फंबल झाल्यावर 2 धावा तिथे अंकितच होतात. बघा सातत्याने पाहतोय चांगली रनिंग बिटवीन द विकेट. दोन्ही फलंदाजांमध्ये कोऑर्डिनेशन भरपूर चांगलं आहे. थोडीशी मिसफिल्डिंग मात्र क्षेत्ररक्षकावर दबाव टाकून ते 2 धावा कंप्लीट करतात. भरपूर चांगली रनिंग आहे. 2 धावांनी धावफलक पुढे सरकेल. 10 या आकडे 10 ऑन स्कोर कार्ड. धावफलकावरती 10 धावा. 10 जुलै 1949 सर सुनील गावस्कर यांचा वाढदिवस आपल्याला लक्षात येतो आणि त्याच 10 धावा धावफलकावरती लागल्यात म्हणजे एसएससी खांबालपाडा संघाच्या. येस तर माननीय मंगेशजी जोशी यांच्याकडून 1000 रुपयाचं कॅश प्राइज आहे 3 षटकारांसाठी. एसएससी खांबालपाडा संघासाठी 3 षटकारांसाठी माननीय मंगेशजी जोशी यांच्याकडून 1000 रुपयाचं कॅश प्राइज आहे. तर सबस्टिट्यूट होतात. पायाला थोडीशी दुखापत झाली त्यामुळे येस 12th मॅन गेल्या मैदानाच्या आत आणि दुखापत झालेला खेळाडू बाहेर येतोय. येस यावेळेला लाईन पिक केली. गुडलीव पंचांचा डिसिजन नीती व्हाईट बॉल. स्वैर चेंडू दंडित केला 1 धावाने गोलंदाजाला आणि धावफलक मात्र पुढे सरकेल. 11 ऑन स्कोर कार्ड. 11 धावा धावफलकावरती आहेत. 11 ऑन स्कोर कार्ड.
बॉलर तयार. रनवे मध्ये अडथळा आलाय. पुन्हा एकदा सज्ज व्हावं लागेल. 11 ऑक्टोबर 1993. स्टायलिश क्रिकेटर ऑफ इंडियन क्रिकेट, हार्ड हिटिंग हार्दिक पांड्याचा वाढदिवस. IPL च्या माध्यमातून इंडियन प्रीमियर लीग, इन्क्रेडिबल प्रीमियर लीगच्या माध्यमातून तो खेळाडू आपल्याला मिळाला. त्याचा वाढदिवस 11 तारखेला. चांगला चेंडू. पंचांचा इशारा येतोय. इट्स व्हॅलिड डिलिव्हरी. येस, इट्स व्हॅलिड डिलिव्हरी. डॉट बॉल. आणि डॉट बॉल मात्र आता प्रेशर क्रिएट करतात. दडपणाखाली आणतात ते म्हणजे खंबालपाडा संघाला. सातत्य टिकवून गरजेचं असतं. कन्सिस्टन्सी इज द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग इन क्रिकेट. सातत्य टिकवणं भरपूर गरजेचं असतं. फुल्लर लेंथ होता, मोठा फटका एक्झिक्यूट करू शकत होते. गॅप शॉट सिलेक्शन करण्याचा प्रयत्न अलॉंग द कार्पेट ऑन साइडला. फेकी भरपूर चांगली झाली. कलेक्टही चांगला केलाय आणि 2 धावा मात्र रोखू शकत नाहीये. चित्याच्या चपळाईने तो 2 धावा कंप्लीट केल्यात आणि 2 धावांनी धावफलक मात्र पुढे सरकेल. 13 ऑन स्कोर कार्ड. 13 धावा धावफलकावरती. या षटकाचा विचार केला तर 4 चेंडू झालेले आहेत आणि 7 धावा खर्च केल्यात. हरदीप भोईर गुणलेखकाची भूमिका मात्र सातत्याने साकारतात. समालोचकाच्या पाठीचा कणा म्हणून गुणलेखक म्हणला जातो. त्यांच्या माध्यमातून सुवर्ण अक्षरांनी ते स्कोरिंग होत आहे. यावेळेला ओव्हर पिच होता. भरपूर खोलवर टप्प्याचा चेंडू. पायचीतसाठी अपील केली होती. पंचांनी सांगितलंय पिचिंग लेग साइड, मिसिंग लेग स्टंप, इम्पॅक्ट आउटसाइड आणि पंचांचा मात्र इशारा येतोय. सांघिक यश मिळतंय खारडी संघाला. धावचीच्या स्वरूपात लागलेला हा 3रा धक्का SSC कंबलपाडा संघाला. माननीय मंगेशजी भोईर साहेबांकडून बक्षीस आलेले आहे 3 षटकारांसाठी 2000. माननीय मंगेशजी जोशी यांच्याकडून आलेलं कॅश प्राइज 2000 रुपयाचं 3 षटकारांसाठी SSC कंबलपाडा संघासाठी. शेवटचा चेंडू हाताळणार बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज आतिश. सज्ज होईल. षटक क्रमांक 2 हाताळत होता. चांगली बॉलिंग आपल्याला त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाली. ओव्हर पिच लॉफ केलाय. मिस टायमिंग आहे का? चेंडू हवेमध्ये भरपूर वेळ आहे पण त्याला मात्र पाठवलंय. स्क्वेअर लेग, सीमा रेषा पार आलेला हा शेवटच्या चेंडूवरती धमाका बिग हिट षटकार. घ्यायची नाहीये. वेळ वाया घालवायचा नाहीये. तुमच्याकडे आता फक्त 4 मिनिटं शिल्लक आहेत. 4 मिनिटं शिल्लक आहेत तुमचे षटक समाप्त करण्यासाठी. 15 मिनिटांचा अवधी तुम्हाला कमिटीकडून मिळाला होता आणि आयोजक जे आम्हाला सूचना सांगतात ती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करतोय. या गोष्टीची नोंद घ्यायची आहे. 4 मिनिटं तुमच्याकडे शिल्लक आहेत. याच्यानंतर सेमीफायनलचा एक सामना सुद्धा होणार आहे. तर बॅड लाईट मध्ये कोणत्याही संघाला खेळायला नको. त्यामुळे तुम्ही थोडंसं सहकार्य करा. तुम्ही थोडंसं कॉपरेट करा. बघा आयोजकांनी भरपूर सांभाळून घेतलं. तुम्हाला आता तुमची वेळ आहे आयोजकांना सांभाळून घेण्याची. तर प्लीज थोडंसं कॉपरेट करायचं. 2 षटकांचा वादवी खेळ समाप्त झाला. थोडंसं महागडा मात्र दुसऱ्या षटकामध्ये आतिश ठरलाय. 14 धावा ज्याने खर्च केल्या आणि धावफलक मात्र आता येऊन पोहोचलाय 10.00 च्या सरासरीनं 20 या आकड्यावरती. SSC खंबालपाडा संघाचं धावफलक 20 या आकड्यावरती आहे. गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती सूरज आपल्याला पाहायला मिळतोय. पहिलं षटक विशालचं अत्यंत इकॉनॉमिकल. आतिशवर प्रहार केला. सूरजच्या विरोधात सुद्धा प्रहार करण्याचा प्रयत्न होता. चेंडू हवेमध्ये भरपूर वेळ आणि इथे मात्र क्षेत्ररक्षकाने टिपलाय सुंदर झेल आणि संपतोय फलंदाजाचा खेळ. फलंदाज धनाजी बॅक टू द डगआउट.
मिळतो सूरजला, ज्याच्या शोधात होते, कारण मैदानाबाहेर परततो तो फलंदाज धनाजी तिसऱ्या क्रमांकावरती आला होता आणि त्याच्या बॅटमध्ये ताकद होती, त्याच्यामध्ये क्षमता होती, पण ती क्षमता मात्र दाखवू शकला नाही, ती ताकद मात्र दाखवू शकला नाही. नवीन फलंदाज मिलिंद. स्ट्रायकिंग इन वरती फलंदाज आपल्याला पाहायला मिळतात. संदेश या बॅटमधून आता एक सिंगल आली, दुसऱ्या धावेचा धाडस, मानस, प्रयत्न आणि आता मात्र दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये लागलेला आजरीत धक्का. सांघिक यश मिळते आई गावदेवी खार्डी संघाला. विकेट क्रमांक 4, 5, 5व्या विकेटचे ते पतन होते मैदानाच्या आत. विकेटला प्राधान्य, विकेटला प्राधान्य. त्यानंतर विकेट सेम असतील तर टॉस वर सामना घोषित केला जाईल आणि सातत्याने धावचीच्या स्वरूपात हा दुसरा विकेट. दुसरं सांघिक यश मिळते आणि 5 गडी बाद झालेल्या, जवळजवळ अर्धी टीम येऊन तंबूत परतली आहे खंबालपाडा संघाची. इथून मात्र मोठ्या फटक्यांची भरपूर गरज आहे. 4 चेंडू शिल्लक, भरपूर चांगला चेंडू, भन्नाट वेग होता चेंडू मध्ये, सरप्राइझिंग डिलिव्हरी होती. वाईडिश यॉर्कर आपल्याला पाहायला मिळतोय. भरपूर चांगला चेंडू. ही गोलंदाजी करणं गरजेचं होतं, कारण दुसऱ्या षटकामध्ये आतिशवर प्रहार झाला होता. 14 धावा त्याच्या षटकामध्ये खर्च झाल्या होत्या. इथून मात्र गोलंदाजीमध्ये अचूकता आणणं गरजेचं होतं. ती अचूकता मात्र आली आहे सूरजच्या बॉलिंग मधून. शॉट ऑफ लेन पिक केला, लवकर ऑन साइडला भिरकावलाय, तिथे क्षेत्ररक्षक वेगाने आल्यात. चेंडू खाली, चांगली फेकी झाली. एकच धाव मिळेल. एका धाव्याने मात्र काम चालणार नाहीये. मोठ्या फटक्यांची गरज आहे, मोठ्या फटक्यांच्या शोधात आहेत. सातत्याने प्रयत्न सुरू आहेत, पण प्रयत्नांना मात्र यश मिळत नाहीये. आणि यश प्रयत्नांना कधी मिळेल हा प्रश्न मात्र प्रेक्षकांच्या मनामध्ये. खंबालपाडा संघाचे प्रेक्षक सुद्धा आता विचार करत असतील की या चेंडूवरती जर मोठा फटका आला तर मात्र संजीवनीचं काम करेल हा फटका. 2 चेंडू अजूनही शिल्लक. वर पिच लॉफ केलाय ऑफ साइडला, तिथे वाईडिश कव्हरला मात्र तिथे चेंडू वेगाने चाललाय. क्षेत्ररक्षक येतील चेंडू खाली, तोपर्यंत दुसरा धावेचा प्रयत्न असेल. 2 धावा वेगाने कंप्लीट. 24 ऑन स्कोर कार्ड. सातत्य सुरू आहे मैदानाच्या, प्रयत्न सुरू आहेत. प्रयत्नांना मात्र यश का मिळत नाही या प्रश्नाचं उत्तर मात्र मिळत नाहीये आणि त्याचं कारण मात्र समोर आहे. सूरज बॉलिंग ट्रॅक वरती अतिशय चांगली गोलंदाजी करतोय. पहिल्या षटकामध्ये विशालने फक्त 6 धावा खर्च केल्या. आतिश थोडासा महागडा जरूर ठरला, पण त्यानंतर आपल्या संघाला मात्र इथे कमबॅक करून देण्याचं काम केलंय सूरजने. ओव्हरपिच पुन्हा एकदा लॉफ करण्याचा प्रयत्न. प्रत्येक ओव्हरपिच चेंडू आपण पाहतो, ओव्हरपिच चेंडूवरती मोठे फटके सातत्याने येत असतात, पण इथे मात्र ते चित्र घडत नाहीये. बॅटला कनेक्ट होत नाहीये चेंडू. 3 षटकांची खेळी समाप्त होते. पहिल्या सत्राचा इथे अंत होतोय आणि 26 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत. येणारे चेंडू शिल्लक असणार आहेत आई गावदेवी खार्डी संघाकडे 18 आणि गरज असणारे येणाऱ्या 18 चेंडू मध्ये 26 धावाची. मी नुकताच थांबतो, तुम्ही थांबू नका. मायक्रोफोन मध्ये करतोय परिवर्तन, समालोचन कक्षामध्ये करतोय परिवर्तन आणि मायक्रोफोन वरती इन्व्हाइट करतो आमचे साथी समालोचक भालगावचा बुलंद आवाज भागेशजी म्हात्रे सरांना. थँक्यू. आम्ही करता तुझा संध्याकाळचं सत्र होत चाललंय. पक्षी आपल्या घरट्याकडे जातील. हे मॅच हरल्यानंतर अनेक सारे प्रेक्षक वर्ग सुद्धा आपल्या घरी जातील, परंतु टीम खाडीचे प्रेक्षक वर्ग नाराज होतील की त्या ठिकाणी बघितले गेले टीम खंबालपाड्याचे, कारण लक्ष या ठिकाणी 27 ठेवले गेले. पहिल्या सत्रामध्ये उल्लेखनीय कामगिरी राहिली आहे टीम खाडी क्रिकेट संघाची आणि हीच त्यांची स्ट्रेंथ राहिली आहे, ही स्ट्रॅटेजी त्यांची राहिली आहे, कारण प्रत्येक मॅच नक्कीच त्यांनी गोलंदाजीच्या जोरावरती जिंकली आहे, परंतु आता त्यांना 27 धावसंख्या या ठिकाणी चेस करायच्या आहेत. खूप चांगल्या प्रकारचा ही कॉन्टेस्ट रंगेल. त्या ठिकाणी प्रल्हाद झाला सज्ज, कारण जे मागच्या मॅचमध्ये सुद्धा आघाडीला गेले होते आणि आघाडीला जाऊन आपल्या आघाडीचा खेळ कशा प्रकारे असेल हे ते दाखवतील. खाडी वर्सेस खंबालपाडा अशी ही मॅच, या मॅचमध्ये उत्कंठ आला आपले असेल, कारण अनेक सारे प्रेक्षक वर्ग ऑनलाईनच्या माध्यमातून पाहतात.
आम्ही पहिल्या मॅचमध्ये बघितलं ज्या वेळेला खंबालपाडा आणि खाडी ही मॅच चालू असते ना तेव्हा यूट्यूबवरती व्ह्यूवर्सची संख्या वाढत असते, परंतु या मॅचमध्ये 1458 व्ह्यूवर्स नक्कीच या मॅचचा आणि या शृंखलेचा आनंद घेतात. त्या या ऑनलाईन प्रेक्षकांच्या माध्यमातून जे यूट्यूबच्या माध्यमातून ही मॅच नक्कीच अनुभवतात, त्यांचं ही मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत. हे प्रेक्षक गरजेचे असतात, कारण एखाद्या स्पर्धेला जर उंच दिशा द्यायची असेल ना तर व्ह्यूवर्स यांची गरज असते आणि तेच व्ह्यूवर्स आता सेकंड स्पेलमध्ये तुम्हाला वाढताना पाहायला मिळतील. GTCच्या माध्यमातून हे थेट प्रक्षेपण तुमच्यापर्यंत पोहोचवलं जात आहे आणि या स्पर्धेची योग्य ती क्षणचित्रे, कोणत्या फलंदाजाने किती धावसंख्या बनवल्या, कोणत्या क्षेत्ररक्षकाने कशा प्रकारे झेल स्वीकारलं, कोणता गोलंदाज कशा प्रकारे कामगिरी करतो ना, हे थेट प्रक्षेपण दाखवलं जातं. ग्लोबल टेनिस क्रिकेट आणि त्यांचं पूर्णपणे श्रेय या ठिकाणी जातं. कॅमेरामॅन सुनील अभि, त्याच्यानंतर सूरज म्हात्रे आणि या GTC ग्लोबल टेनिस क्रिकेटचे प्रणिते म्हणजे जल्पेश भोयर आणि आशिष याना यांच्या माध्यमातून मात्र हे थेट लाईव्ह प्रक्षेपण इथनं पोहोचवलं जाते. आणि याच गावातून GTCचा अजून एक कार्यकर्ता आहे, तो म्हणजेच आपण बघितलं गेलं तर तेजस भोईर. ते सुद्धा या मानेरे गावालाच बिलॉंग करतात, परंतु आज ते उपस्थित नाही आहेत या ठिकाणी. उद्याच्या दिवसामध्ये नक्कीच त्यांची उपस्थिती या ठिकाणी लागेल. स्वर्गीय लालशेर स्मृती चषक 2021 हा सोहळा आणि बघितलं गेलं तर सेमीफायनल खेळण्यासाठी ही चालू असलेली धडपड खार्डी वर्सेस खंबालपाडा या दोन टीममध्ये आपल्याला पाहायला मिळते. विश यू ऑल द बेस्ट बोथ द टीम. 27 टार्गेट बॉल असतील 18 आणि पहिले षटक हाताळण्यासाठी प्रवीण याचा वापर केला गेला. पहिलाच बॉल रवी खाडे, माफ करा, यावेळेला पहिलाच बॉल यू मिस, आय विल डेफिनेटली हिट. पहिल्या मॅच मधल्यापासून तर तिसऱ्या मॅच पर्यंत आपल्या बॉलिंगचा इथनं वर्चस्व दाखवलं जातं. नाही, रवी खाडे पहिलाच बॉल इथनं पिच करत असताना घेतो हा पहिला बळी, पहिला विकेट. थँक्यू डीजे. पहिलाच चेंडू इथनं फेस करत असताना आपल्याला हा पहिला विकेट घेताना पाहायला मिळाला, तो म्हणजेच रवी खाडे. पहिल्या बॉलवरती नक्कीच जो बाद होतो त्याला डक आउटचं असं शिकार म्हणतात. इंग्लंडचा खेळाडू नक्कीच प्रिन्स ऑफ वेल्स ज्या वेळेला पहिल्या बॉलवरती बाद झाला ना, तेव्हा दुसऱ्या दिवशी 17 जुलै 1856 रोजी नक्कीच ती दुर्घटना घडली होती. इंग्लंडचा खेळाडू प्रिन्स ऑफ वेल्स हा पहिल्या बॉलवरती आऊट झाला. त्याच्यानंतर वृत्तपत्रामध्ये एक बातमी आली की प्रिन्स पहिल्या बॉलवरती आऊट झाला, म्हणजे डग आउटचा शिकार झाला. तेव्हापासून क्रिकेटच्या पटलावरती पहिल्या बॉलवरती जो आऊट होतो ना त्याला डग आउटचा शिकार असं म्हटलं जातं. खूप चांगल्या प्रकारचा बॉल होता. गती बघितली गेली तर थोडीशी स्लोवर होती, थोडासा माइंड रीड केला गेला, लवकर पीक केली गेली माइंड त्या ठिकाणी फलंदाजाची आणि पहिल्याच बॉलवरती विकेट संपादित केला, तो म्हणजेच रवी खाडे याने. ज्या ठिकाणी बॅट्समन आपल्याला विशाल पाहायला मिळाले. विशालाला विशाल कामगिरी करायची होती परंतु त्याला थांबवलं गेलं. परंतु आता एक सूरज आपण बघितलं गेलं तर विलुप्त होताना पाहायला मिळतो, परंतु आता दुसरा सूरज मैदानाच्या आतमध्ये अद्यापर्यंत खाडी संघाच्या माध्यमातून ज्या करणने नक्कीच उल्लेखनीय कामगिरी केली. टीम खाडीच्या माध्यमातून खेळत असताना वैयक्तिक 17 धावसंख्या बनवला, तोच करण आता नाईट नंबर 3 वरती आपल्याला पाहायला मिळतो. रवी खाडे पुन्हा एकदा ओव्हर द विकेट. यावेळेला फटका इनसाइड आउट, क्रिकेटचा मादक सौंदर्य, क्रिकेटचा देखना फटका, इनसाइड आउटचा फटका. खूपच वेगाने लॉंग ऑफला हा बॉल 2 टप्पे घेतल्यानंतर सीमा रेषे पार करणचा प्रहार देऊन जाईल धावा 4 आणि हा चौकार. पारितोषिक लागते 2000 रुपयाचं मंगेशजी जोशी यांच्या माध्यमातून लागोपाठच्या 3 विकेटसाठी 2000 रुपयाचं कॅश प्राइज. हा चौकार आलाय. पहिल्या बॉलवरती तुम्ही विकेट बघितला गेला, त्याच्यानंतर हा चौकार आलाय, म्हणजे तो चौकार आपण बघितला गेला तर करण याच्या बॅटमधनं. करणचं क्षेत्ररक्षण सुद्धा उल्लेखनीय राहिलंय, म्हणजे आजच्या दिवसामध्ये करणने उल्लेखनीय कामगिरी केली आहे. परंतु या मॅचमध्ये जर टिकायचं असेल तर इथनं लढाऊ वृत्ती आता दाखवावी लागेल करण याला, आणि ती सुरुवात सुद्धा केली करण यांनी. यावेळेला ऑन साइड लागा वेगळा स्ट्रोक तुम्हाला पाहायला मिळतोय. फाईन लेगच्या वरून लॉंग लेगला हा बॉल तुम्हाला पाहायला मिळतोय. 2 टप्पे घेतल्यानंतर अडवला जातो क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून, फेकला जातो. स्ट्रायकिंग एंड वरती फेकी गेली आणि दरम्यान आपण बघितल्या गेल्या तर या 3 धावसंख्या 3 धावसंख्या आल्या आणि 3 धावसंख्येने टीमची धावसंख्या पुढे सरकत असताना धावसंख्या पोचली गेली ती म्हणजेच 7 या आकड्यावरती. कैलासजी जोशी यांच्याकडनं हे पारितोषिक येते 3000 रुपयांचं की लागोपाठच्या 3 षटकारांसाठी, लागोपाठच्या 3 विकेटसाठी, लागोपाठच्या 3 षटकारांसाठी पारितोषिक लावलं गेलंय. म्हणजे दोन्ही टीमवरती प्रेम ना आपल्याला सारखं पाहायला मिळतं आणि ते प्रेम आता कोणता संघ उचलणार आहे हेही पाहणं तेवढं ते पाहणं नक्कीच वाखेणं जोगे असेल. धावसंख्या 7 वरती पोहोचली गेली आहे. रवी खाडे पुन्हा एकदा
यावेळेला फटका चांगला ट्रान्स बदलला गेला, त्या वेळेला मिडल करत असताना चेंडू बॅट वरती स्क्वेअर लेग सीमा रेषे पार प्रहार आणि हा षटकार. वरती अगदी जागेवरती होते, कॉन्फिडंट होता या फटक्यामध्ये आणि कॉन्फिडेंटली तो फटका कले करत असताना स्क्वेअर लेग क्षेत्र पूर्णपणे निवडलं गेलं आणि त्या क्षेत्रामध्ये हा षटकार तुम्हाला पाहायला मिळतोय. या षटकामध्ये ना एक चौकार आला, एक षटकार आला. धावसंख्या 13 आकडावरती पोहोचली गेली. अद्यापर्यंत जर बघितलं गेलं तर 2 चेंडूचा खेळ अजूनही संपन्न होणं बाकी असेल. 27 लक्ष्य, 13 धावसंख्या कंप्लीट झालेल्या आहेत आणि या मॅच मध्ये आता खूप इम्पॉर्टंट बॅटिंग करताना आपल्याला करण नक्कीच पाहायला मिळतोय. ज्या करणने खूप चांगल्या प्रकारे एक चौकार त्याच्या बॅटमध्ये बघितला गेला आणि त्याच्यानंतर सूरज आता तडपताना आपल्याला या मैदानाच्या आतमध्ये. अजून एक चांगला स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, बॅटची एज त्या ठिकाणी मागे जाते, चेंडू अडवला जातोय. शॉट बॅकवर्ड स्क्वेअर लेगला चेंडूची अडवणूक केली गेली आणि तोपर्यंत जर बघितलं गेलं तर ही सिंगल. धावसंख्या 14. अजून एक बॉल फेकणं बाकी असेल जिथे रवी खाडे आहेत. पहिल्या षटकामध्ये जर हा षटकार जर कुठेतरी कमी आला असताना तर या मॅच मध्ये पाहायला खूप काही राहिलं असतं, परंतु आजोपर्यंत या मॅच मध्ये काही घडू शकतं कारण त्यांच्या विरोधात खेळताना आपल्याला पाहायला मिळते टीम खंबाला पाडा. यावेळेला उचलण्याचा प्रयत्न आणि मिस झाल्यानंतर अगदी मधली एसटी वाकवली गेली, जी दाखवली गेली ती मधली एसटी वाकवली सुद्धा गेली. अजून एक फलंदाज बाद 14 आकडावरती. हा दुसरा झटका गावदेवी क्रिकेट खार्डी क्रिकेट संघाला. शुभ सन्मान करू या स्पर्धेच्या माध्यमातून. सन्माननीय दिनेश शेठ हिरामन पाटील साहेबांचा आपण शुभ सन्मान करतोय च्या माध्यमातून. गावदेवी खाडी चषकाचं आयोजन नक्कीच येत्या 14 तारखेला सन्माननीय कलाजी जोशी आणि कलाजी जोशी शुभ स्थापना शुभ सन्मान करूया या स्पर्धेच्या माध्यमातून. हा शुभ सन्मान आपण करत आहोत. विलाजी ढोणे साहेब देखील आहेत आमच्या व्यासपीठावरती. माजी सरपंच नांदिवली कोलीवाडा, त्यांचं देखील हार्दिक स्वागत. महाराष्ट्रातील एक नामांकित स्पर्धा, तब्बल 20 लाख रुपयाचं पारितोषिक असणारी स्पर्धा सन्माननीय दिनेश हिरामन पाटील साहेबांचा आपण शुभ सन्मान करत आहोत. सन्माननीय दिनेश पाटील यांचा थँक्यू सो मच, मनापासून आभार. तुम्ही नक्कीच तुमचा बहुमूल्य वेळ या स्पर्धेसाठी दिला त्याबद्दल मनापासून आभार. सोन्यासारखा चेहरा आणि कार्य त्यांचं हिऱ्यासारखं, कारण खूप साऱ्या क्रीडा रसिकांना नक्कीच ते उंच दर्जा देत असतात आणि त्यांच्या माध्यमातून खाडी चषकाचं आयोजन आणि या वर्षामध्ये नक्कीच तब्बल 20 लाख रुपयाचं पारितोषिक असणारी एक भव्य दिव्य टेनिस बॉल क्रिकेटची स्पर्धा त्यांच्या माध्यमातून भरवली सुद्धा जाणार आहेत आणि त्यांची टीम नक्कीच खाडी खेळते आणि ती खाडी टीम आता नक्कीच पुढच्या फेरीमध्ये दाखल सुद्धा होताना हे आसार त्यांना दिसत. म्हणजे त्यांच्या मनावरती ही एक वेगळाच आनंद. क्रिकेट रसिकांना ना ते एक वेगळ्या स्टेजवरती नेत असतात. प्रत्येक शृंखलेमध्ये नक्कीच ते भेट देत असतात आणि 40+ माध्यमात ते चांगले क्रिकेट सुद्धा खेळत असतात. म्हणजे विचार केला गेला तर क्रिकेट खेळत असताना क्रिकेट पाहणं हे त्यांच्यासाठी पूर्ण आजच्या दिवसामध्ये इम्पॉर्टंट आहे. म्हणून खाडी टीम ज्यावेळेला क्रीडांगणावरती खेळते आता पुढे सरकत चालली आहे. म्हणजे त्यांच्या चेहऱ्यावरती सुद्धा आपल्याला स्मित हास्य पाहायला मिळतात. जे व्यासपीठावरती विराजमान आहेत दिनेशजी पाटील, त्यांचे मनपूर्वक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. बहुत यार जय साहेब त्या ठिकाणी ऑन साइडला टर्न केल्यानंतर ट्रस्ट टाइमला फटका घेतला गेला. फिल्डर दूरवरती, त्याचा फायदा इथनं उचलला जात आहे. खूपच वेगाने बॉल बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमा रेषे पार हा चौकार. सापाडे टीमचे कॅप्टन उपस्थित राहायचं टॉस करण्यासाठी. कुशल स्पोर्ट सापाडे, निल्सन अधिक पाटील आहेत, कारण कॅप्टन जर बघितलं गेलं तर अधिक पाटील या मॅच मध्ये. यावेळेला लुबो फुल टॉस होता. ऑन साइडला टर्न केला. गॅप मध्ये खूप गॅप मोठी होती त्या ठिकाणी, परंतु क्षेत्ररक्षक पोहोचले गेले. चेंडूला उचलतात त्या ठिकाणी. तोपर्यंत आपण बघितली गेली तर या 2 धावसंख्या या मॅच मध्ये आता काय उरलंय, कारण 11 चेंडू 9ची गरज होती. आता 10 चेंडू आणि आपण बघितले की तर 7 धावसंख्या बनवाव्या लागतील. ते म्हणजे टीम गावदेवी खाडी क्रिकेट संघाला. जयेशवरती ही धुरा आहे, परंतु 7 धावसंख्या तो डिफेन्स करेल का. यावर स्लोवर चेंडू एज आहे त्या ठिकाणी बघितली गेली तर बॅटचं चुंबन होतं, परंतु क्रीजवरती बॅट ड्रिल झाली. त्या अनुषंगाने पंचांचा कोणत्याही प्रकारचा इशारा नाही आणि अखेरकार हा डॉट बॉल तुम्हाला पाहायला मिळतोय. 9 चेंडू 7चं समीकरण या मॅचमध्ये खाडी की खंबालपाडा हा मोठा प्रश्नचिन्ह. जर पहिल्या सत्रामध्ये चांगल्या धावसंख्या बनवला असता तर बॉलिंग अटॅकच्या माध्यमातून खाडी टीम पुढे सरकली असती, परंतु पहिल्याच षटकामध्ये जास्त धावसंख्या आल्या जिथे गोलंदाज रवी खाडे, परंतु त्यांनी महत्वाचे 2 बळी मात्र घेतले गेले. यावेळेला फटाका उचलण्याचा प्रयत्न पडल्यानंतर काहीसा जलद गतीने हा चेंडू आपल्याला पाहायला मिळतो आणि अखेरकार 2 चेंडू निर्धाव.
हे 2 चेंडू निर्धाव जेव्हा चौकार आला ना तर पहिल्या चेंडूवरती दुहेरी आले असते आणि लागोपाठचे 2 चेंडू जर निर्धाव आले असते तर कदाचित जयेश पूर्णपणे कमबॅक केलं असतं या षटकामध्ये, परंतु अद्यापर्यंत कमबॅक आहे. परंतु येणारे 2 चेंडू हे सुरेख हाताळावे लागतील ते म्हणजे जयेश या गोलंदाजाला. अजून एक चांगला बॉल फेकण्याचा प्रयत्न, परंतु टर्न केला गेला चेंडू ऑन साइड आणि खूपच वेगाने बॅकवर्ड स्क्वेअर लेगला फिल्डर होते त्याच्या डोक्यावरून क्षेत्ररक्षक बनले प्रेक्षक आणि बॉल सीमारेषे पार. हा षटकार सात चेंडू आणि 1 धावसंख्येची गरज. जर 1 चेंडू 7ची गरज असती तर समीकरण उलट आपल्याला पाहायला मिळालं असतं, परंतु या मॅच मध्ये आता उरलं गेलं समीकरण 7 चेंडू आणि 1 धावसंख्येची गरज. या मॅच मधनं नक्की जो पुढे सरकेल तो थेट कुशल स्पोर्ट सापाडे या संघासाठी खेळेल. तर दिनेशजी पाटील यांच्याकडनं सुरतसाठी हे पारितोषिक आलंय. खोलवर टप्प्याचा बॉल आणि 1 धावसंख्या बनवायची होती आणि 1 षटक ठेवून म्हणजे 6 चेंडू ठेवून या मॅच मध्ये उत्तीर्ण होते टीम गावदेवी खार्डी. कॉंग्रॅच्युलेशन टीम खार्डी आणि हार्ड लक टीम खंबालपाडा आणि जितू शेला टीम. चला